योगायोग संजिता 11 योगायोग स्पोर्ट्स श्रीगोंदा. चला मॅचला सुरुवात होईल. संचिती स्पोर्ट्स संचिती 11 योगायोग स्पोर्ट्स श्रीगोंदा चे बॅटर्स मैदानामध्ये तयार. स्ट्राइक एंडला आहे सध्या ऋतिक गजर, तर नॉन स्ट्राइकला आहे कपिल गरुड. दुसऱ्या बाजूने पहिल्या षटकाची जबाबदारी प्रथमेश राठोड. पहिलाच बॉल बाउन्सरचा वापर केलाय. खांद्याचा वापर करत असताना तिकट बाउन्सर. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रानी सुरुवात झाली आहे आणि बरोबरच गोलंदाजाला आता सूचना दिली गेली आहे. वन परत ओव्हरची घोषणा इथे पंचांनी केली आहे. सूरज गायकवाड जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर गोलंदाज प्रथमेश राठोडला आता एक इशारा दिलेला आहे. वन परत ओव्हर. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. संचिती 11 योगायोग स्पोर्ट्स. दुसरा बॉल मिस टाइम केलाय. विकेट किपर झेल टिपेल आणि इथे खातही उघडता आलेलं नाहीये. ऋतिक गजर शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने जाईल. पहिला धक्का. एक या धावसंख्येवर फलंदाज बाद. पहिला धक्का लवकर लागलाय. ऋतिक गजरला खाते उघडता आलेलं नाहीये. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्स श्रीगोंदाला पहिलाच धक्का पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये लागलाय. प्रथमेश राठोडच्या खात्यामध्ये विकेट. नवीन फलंदाज मागच्या मॅच मध्ये या खेळाडूंनी खूप चांगली फलंदाजी साकारत असताना संघाला सुरक्षित धावसंख्येपर्यंत घेऊन गेला होता. 9 चेंडूमध्ये 33 योगदान ज्याने दिलं होतं. तो वासिक शेख पुणे कॅम्पचा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये या संघात खेळत असताना आता स्ट्राइक एंडला दाखल झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. पॉवर प्ले चालू आहे. प्रथमेश राठोड. प्रथमेशचा हा चेंडू अचूकता टप्प्यावर अचूकता ठेवली मध्ये फिल्डर आहे. बॉल थोडासा पुढे पडेल. एक धाव इथे मिळते वासिकला. दुसरा चेंडू खेळत असताना त्यांनी स्वतःचं खातं उघडलं. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे सध्या स्कोर कार्डवर 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. या सामन्यामध्ये आता अपेक्षा असतील कपिल गरुड हा एक जुना जाणता खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षा आता वाढलेल्या असणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑन 30 यार्ड वर्तुळा बाहेर बाउंड्री लाईन बला खेटून उभा आहे. दुसरा खेळाडू डीप मिड विकेट. प्रथमेश पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोड झालेला नाहीये. फटका हवेत. विकेट किपरने झेल टिपलाय. दुसरा धक्का बसतोय. कपिल गरुड हा देखील बाद झालाय. सलामीवीर दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत. फलंदाज बाद. कपिलला देखील आज छाप पाडता आलेली नाहीये. मागच्या डावामध्ये देखील त्याने सुरुवात केली होती परंतु तिथे देखील अपयश आणि आता या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण लढतीत देखील तो लवकर बाद झालाय. दुसरा धक्का
संचिता 11 योगायोग स्पोर्ट्सला धावसंख्या आहे सध्या स्कोर कार्डवर 2 धावा 2 गडी बाद. अचूकता गोलंदाजीमध्ये खुल्या गटातलं क्रिकेट देखील प्रथमेश राठोड सातत्याने खेळतोय आणि त्याचाच फायदा त्याला इथे सध्या होताना दिसतोय. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट पासून केलेली सुरुवात, तिथून व्यावसायिक क्रिकेट मध्ये हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहतोय. एक चांगला ऑलराऊंडर लेफ्ट हँड सीमरच्या भूमिकेमध्ये असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे 2 धक्के दिलेत. आता या धक्क्यातून सावरत असताना तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी महत्त्वाची असेल. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्स श्रीगोंदासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित गजर, ऋतिक गजर बाद झाला तर त्याचा बंधू आलाय. उलट दिशेने केण्याचा प्रयत्न, फटका हवेत. इथे एक धाव मिळाली. दुसऱ्या डावेचा प्रयत्न, मात्र चेंडूला टॉस चांगला मिळालाय, चांगला बाउन्स मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. रोहितच्या बॅट म्हणून हा चौकार. दोन्ही बंधू डावखऱ्यात आणि फलंदाजी करतात, मात्र यावेळेला त्यांनी स्विच हिट लगावला आणि ज्यावर चौकार वसूल केलाय. धावसंख्या 6. प्रथमेशचा पुढचा चेंडू. ओहो हो, आउटसाइड ऑफ स्टंप 1 नॉट बेक. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने लपेटायचा होता, परंतु यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या मागे गेला. कोणतीही धाव इथे मिळालेली नाही. डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकी समाप्तीच्या दिशेने जात असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 6 आणि गडी गमावलेली आहे 2. 2 गडी बाद 6. 4 षटकांचा की अजूनही शिल्लक आहे. दोन्ही मातबर संघ आहेत, हा सामना जिंकायचा आहे आणि त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील. परंतु दुसऱ्या बाजूने वासिक शेख हा जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असणार आहेत. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं. संघ थोडासा बॅकफूटवर आहे, कारण 2 गडी लवकर गमावले. दोन्ही सलामीवर सध्या डगआउटमध्ये आराम फरमावत आहेत. अशा वेळेला धावसंख्येची जबाबदारी, धावसंख्येला उभारी पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवर असेल. कपिल गरुड ज्यावेळेला बाद झाला त्यावेळेला मैदानातून वासिकने इशारा केला की लेफ्ट हँडरला मैदानात पाठवा. रोहितने आलेल्या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला. सरळ बॅटचा वापर, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. प्रथमेशने चेंडू थांबवलाय, कोणती धाव मिळणार नाही. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू डॉट बॉल टाकला. इथे गोलंदाजी करत असताना अक्षय वाठारकर देखील एक चांगला ऑलराऊंडर. समोर आहे वासिक. ओहो हो, इथे पहा बनाट टोक रशिंग यॉर्कर, दांडी गुल केली आहे, काठी काढली आहे. पायातला बॉल टोक रशिंग भेदक यॉर्कर टाकलाय. बॉटमहँडचा वापर करत असताना ऑन साईडला टार्गेट करायचं होतं, लाईन मिस केली आणि ते सरळ यष्टी उद्ध्वस्त केली आहे. वासिक शेखची तिसरा धक्का बसतोय. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्सला वासिक देखील आता लवकर बाद झालाय. तिसरा धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 6 धावा 3 गडी बाद. आता विचार करायला भाग पाडले. पहिलं षटक प्रथमेश राठोडने प्रभावी टाकलं. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय वाठारकर आला. अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना त्याने देखील एक विकेट मिळवली आणि आता थोडासा दबाव इथे निर्माण केलाय. परंतु या दबावामध्ये किती वेळ संचिता 11 योगायोग स्पोर्ट्सचा संघ थांबेल हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. हा दबाव झुगारावून मोठे फटके वसूल करावे लागतील. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलंय. दुसऱ्या बाजूला रोहित गजर हा देखील एक भविष्यातला स्टार खेळाडू आहे, त्याच्यावर आता जबाबदारी असेल आणि आता दोन्ही फलंदाजांना जबाबदारी घ्यावीच लागेल, कारण 3 विकेट 3 महत्त्वाचे फलंदाज सध्या डगआउटमध्ये आहेत. अभि जाधव स्ट्राईक एंडला नव्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. पहिला चेंडू जोरदार बॅट फिरवली आहे आणि ती पहा धाव मिळू शकली नसती. अशा वेळेला थोडासा ओव्हरथ्रो झालाय. अक्षय वाठारकरने यष्टी उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून त्याचा नेम चुकलाय. बरोबरच एक धाव जी मिळू शकली नसती ती कल्पकतेने पूर्ण केली आणि बरोबरच आता रोहितला स्ट्राईक एंडला आणलाय. लेफ्ट हँडरसाठी जर आपण विचार केला, वाऱ्याचा वेग उलट दिशेने आहे, त्यामुळे ऑन साईडला त्याने टार्गेट केलं. परंतु त्यासाठी तुमची कलात्मकता, तुमच्या मनगटातली ताकद भरपूर महत्त्वाची ठरेल. उंची जास्त नाही आहे फलंदाजाची, पण उंची जरी कमी असली तरी अनेक मोठमोठे कारनामे क्रिकेटमध्ये त्याने केलेले आहेत. आज भरपूर अपेक्षा आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 3 गडी बाद
7 धावा 7 फॉर 3. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुढे सरसावला स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न. ती क्विक सिंगल घ्यायची आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू अद्याप आला नव्हता आणि अशा वेळेला एकदा वेगाने पूर्ण केली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता. पुढे जाऊन सरसावत खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे टायमिंग होऊ शकलं नव्हतं आणि अशा वेळेला एकेरी धाव खात्यामध्ये ॲड झाली. बरोबर धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 8 धावा 3 गडी बाद. अक्षय फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजून एक परफेक्ट यॉर्कर टाकलाय. सातत्याने खोलवर टप्प्याची गोलंदाजी करायची. फलंदाजांना एफर्ट्स प्रयत्न करायला भाग पाडायचे. आज इरादा असतो गोलंदाजी करत असताना. अक्षय वाठारकरचा डावखुऱ्या हाताचा सिमर. आज गतीसोबतच चांगलं नियंत्रण. लाईनमध्ये खूप चांगला प्रभावी मारा करत असताना आतापर्यंत फलंदाजाने त्यांनी जखडून ठेवलाय. यावेळेला लवकर बॅट फिरवली. बॅटला कनेक्ट तेवढासा चांगला झालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू शॉर्ट स्टॉपला गेला. शॉर्ट फाईन लेग तिथे दाखल होतोय. तोपर्यंत एकेरी धाव आणि बरोबरच जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या 4.50च्या सरासरीने 9 धावा 3 गडी बाद. मागच्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत आणि त्याचं कारण होतं प्रथमेश राठोड आणि अक्षय वाठारकर यांची प्रभावी नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 2 हादरे मिळाले. त्यानंतर अक्षय वाठारकरने वासिक शेख सारखा मोठा अडसर दूर केला आणि आता दबाव इथे निर्माण केलाय. पण हा दबाव सातत्यपूर्ण राहील का? पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज हवी ठरलेत. येणाऱ्या 3 षटकांमध्ये फलंदाज हवी ठरतील का? या प्रश्नांची उत्तर आता मैदानाच्या आतमध्ये मिळतील. पुन्हा प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा त्याने खांद्यावर घेतली आणि त्याच्या समोर असतील अभि जाधव. अभि नाही तो कभी नाही. प्रथमेश तिघार पहिला चेंडू लेफ्ट मोड विकेट. पुढे सरसाबत लो फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चेंडू चालला स्वीपर कव्हरमध्ये. फिल्डर आहे. एक धाव इथे प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या डबल फिगरमध्ये जाईल. 1-0 10 फॉर 3. 10ला 3. अशा परिस्थितीमधून आता संघाला बाहेर काढायचं. अशा वेळेला सिंगल डबल्स एकेरी दुहेरी धावा क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जातात आणि त्यावर भर देत असताना खराब चेंडूंवर मोठी प्रहार ती करावी लागतील आणि चौकार षटकार वसूल करायचे असतील. रोहित स्ट्राईक एंडला आहे. बिरकावलाय. फाईन खेळलाय. बॉलचा लेग टप्पा घेत असताना लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहितच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या थोडीशी उभारी घेईल. संजीवनी देणारा चौकार होता. धावा आहे धाव फलकावर 14 धावा. रोहितलाच चांगली बॅटिंग करायची. रोहित हे नाव क्रिकेटमध्ये किती मोठं आहे याची प्रचिती तुम्हा सर्वांना आली. 30 एप्रिल 1987 नागपूरमध्ये ज्या खेळाडूचा जन्म झाला तिथून क्रिकेटची सुरुवात. मुंबई शहरामध्ये भरपूर स्ट्रगल त्याने केला आणि त्यानंतर भारतीय संघाचं संघनायकपद कर्णधारपद त्याने भूषवलं. पुन्हा पुढे सरसावलाय. कव्हर्समध्ये बॉलला दिशा दिली. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु यावेळेला थ्रो तेवढाच अचूक होता त्यामुळे एकाच धावेवर 15 धावा धाव फलकावर. 15 ऑन बोर्ड. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं ज्या खेळाडूंनी ठोकली. भारतीय संघाला विश्व करंडकामध्ये यश प्राप्त करून दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपण जिंकली. अशी अनेक दमदार कामगिरी करणारा रोहित शर्मा आपण अनुभवला. संघासाठी नेहमीच कमिटमेंट आणि त्यानंतर मात्र अनेक क्रीडाप्रेमींच्या हृदयाला हार्ट ब्रेक झाला. आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकाच वेळेला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. गोलंदाज तयार. रायझिंग डिलिव्हरी. अनप्रेडिक्टेबल बाउन्स. इथे कुठेही ओळखता आलेला नाही आहे. राईज झाला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावं लागेल. नाकाजवळून निघून गेला. चला स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका. अजून एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातला.
प्रथमेश राठोडने या सामन्यामध्ये प्रभावी मारा केलाय, गोलंदाजीमध्ये प्रभावित केलाय. अजून एक वाईट यॉर्करच होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पहिल्या सत्रामध्ये संपलाय. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहे 17 धावा, 3 गडी बाद. टेनिस बॉलचं क्रिकेट तुम्ही ज्या वेळेला खेळता धावा येत नाहीत अशा वेळेला तुम्हाला सफल होऊन खेळावं लागतं. चला चर्चा जास्त बी नकोय. अक्षय वाठारकर, प्रथमेश राठोड आपल्याला विनंती आहे फार वेळ चर्चेसाठी घेऊ नका. अजून एक मॅच आपल्याला वेळेत पूर्ण करायची आणि त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. सध्या टीम मीटिंग पुढची 2 षटकं अजूनही टाकायची आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्ससाठी धावा गरजेच्या आहेत. सध्या धावांचा दुष्काळ आहे. तो दुष्काळ संपवायचा असेल तर त्यासाठी पाय चालणं गरजेचं आहे. मी काल उल्लेख केला होता की आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क भरपूर गरजेचं राहतं. ते फुटवर्क म्हणजेच पदलालित्य इथे दाखवावं लागेल. येणाऱ्या 12 चेंडूंवर जवळपास 30 ते 35 धावा किंवा 30 धावा जरी आल्या तर एक समाधानकारक धावसंख्या 50च्या जवळ गेली तर तिथून चांगली फाईट होऊ शकेल. तोच प्रयत्न या सामन्यामध्ये करायचा आहे. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्सला, पण तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ती संधी दिली जाणार नाही हरळवाडी टीमकडून. राज कुलकर्णीचा हा चेंडू लेग स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलची घोषणा करतील सूरज गायकवाड. मुख्य पंच आमच्या दिशेने इशारा करतायत. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल धावसंख्या स्कूट कार्डवर. एक्स्ट्राच्या मदतीने 18 धावा. रोहित स्ट्राईक एंडला आहे. रोहित संघाचं हित जपेल का? जागा बनवली, फाईन खेळलाय. वाह, ही कलात्मकता गरजेची आहे. त्याला माहिती आहे माझा स्ट्रॉंग झोन कोणता आहे. बॉल त्याच्या अगदी पट्ट्यामध्ये टाकला. बॅट त्याने फिरवली, टायमिंग जुळवलं. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराबरोबरच आता धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. 50च्या आसपास धावफलक गेला याचा मी उल्लेख केला होता. तर तिथून फाईट होऊ शकेल कारण दुसऱ्या बाजूने गोलंदाजी चांगली आहे. वासिकची 2 षटकं तिथे असू शकतात कारण तो मागच्या मॅचमध्ये 2 षटकं टाकताना पाहायला मिळाला. या मॅचमध्ये काही वेगळी रणनीती होऊही शकते. पण तू जर 50च्या पुढे धावफलक गेला तर एक चांगली फाईट नक्कीच पाहायला मिळेल कारण 5 षटकांची लढत आहे. सध्या तोच प्रयत्न करायचा आहे. रोहितच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराबरोबरच धावसंख्या आहे सध्या 22. राज कुलकर्णी लेफ्ट हँडर सीमर आणि समोर देखील लेफ्ट हँडर बॅटर आहे. पुढचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला कोणतंही कनेक्शन नाही आहे. चेंडू चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढी डॉट बॉल येतील हृदयाची धडधड वाढेल. धावा गरजेच्या आहेत. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला फुल लेनचा बॉल आणि बरोबरच फलंदाज बाद झालाय. सातत्याने सफल होत होता परंतु सफल झालेला नाही आणि अखेर येथे फलंदाज बाद झालाय. चौथा धक्का बसतोय. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्सला. फलंदाज रोहित गजर. बॅक टू दी पवेलियन गॉड. प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका या सामन्यामध्ये यशस्वीपणे पूर्ण केली आहे. फलंदाजांना मोठ्या फटक्यांची तेवढीची संधी दिलेली नाही आणि त्यामुळे सातत्यपूर्ण दबाव असूनही फलंदाजांवर पाहायला मिळतोय. पण इथून देखील या डावाला कलाटणी मिळू शकेल परंतु त्यासाठी येणारे जे चेंडू शिल्लक आहेत त्याबरोबर आक्रमकता, विस्फोटक अंदाज तुम्हाला पेश करावा लागणार आहे. धावसंख्येचा वेग जो मंदावलाय, तुमच्या फियाटची फेरारी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनगटातली ताकद आणि तुमचा आत्मविश्वास सिद्ध करावा लागेल. पहिलाच बॉल उडवलाय. हवाई हल्ला. एअर स्ट्राईक. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. याच फटक्याची गरज होती. तेजस मैदानामध्ये आला आणि त्याने षटकार ठोकलाय. 28 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक सध्या 4. 9 चेंडू शिल्लक होते त्यातला हा चेंडू मात्र षटकारासाठी पाठवला. अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. तेजस थोडासा उशिराने आला. राजचा त्याने समाचार घेतला. ज्या राजने रोहित गसरला अक्षरशः जकडून ठेवलं होतं त्याच्यावर हल्ला चढवला.
आणि आता धाव फलकाला चालना दिली आहे. अजून एक विला फुल टॉस समोर खेळ आहे. लॉंग ऑनला साईल बॉल क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगला आहे. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 30. 4 गडी बाद 30. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. या चेंडूवर एखादा मोठा फटका नक्कीच प्रयत्न त्यासाठी केला जाईल. तेजस जाधव स्वतःचा अनुभव पणाला लावत असताना आपल्या संघासाठी धावा वसूल करण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस टाकलाय. चेंडू हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जाईल. गोलंदाज बाद होते. तेजस देखील परतलाय. 5वा धक्का. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 5 गडी बाद 30 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. राजभर काही काळ हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. या फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली. उंची होती चेंडूला. चेंडू खेळल्यानंतर फटक्यामध्ये थोडीशी उंची होती. लांबी गाठलेली नव्हती आणि त्यामुळे तेवढाच झेल सोपा झेल होता. अक्षय वाठारकरने तो झेल टिपला. फलंदाज बाद झालाय तेजस जाधव. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सागर सावंत. सहा चेंडू अजूनही शिल्लक. चला स्पीडअप करा. तेजसने प्रयत्न तर चांगला केला होता परंतु त्या प्रयत्नांना अपयश. आता शेवटच्या षटकासाठी आदर्श पाटील शेवटचे 6 चेंडू टाकेल. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. पहिलाच बॉल समोर स्मॅश केलाय. क्षेत्ररक्षक आहे अक्षय. चांगली फिल्डिंग. जसा चेंडू उचलला लगेचच गोलंदाजाच्या दिशेने थ्रो केलाय. तो पण एक सिंगल. 5 चेंडू अजून शिल्लक. 5 बॉल मध्ये 15 ते 20 धावा जर इथे मिळाल्या तर एक चांगलं लक्ष प्रस्थापित होऊ शकेल. सध्या धाव फलक 31 वर आहे. 5 चेंडू मध्ये 2 ते 3 मोठे फटके गरजेचेच आहेत परंतु त्यासाठी स्ट्रगल करतोय संघ. धावा तेवढ्याशा आलेल्या नाही आहेत. इथून देखील एक चांगली फाईट होऊ शकेल. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. इथे अतिरिक्त वळण चेंडूला दिलंय आणि चेंडू निघालाय बाहेर. बरोबरच पंच वाईटची घोषणा करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 32. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेळाडूचा सन्मान. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जातोय. समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल थांबवलाय. सरळ झेल टिपत असताना फलंदाज बाद. लॉंग ऑफ मध्ये अंदाज चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. अजून एक विकेट. 6वा धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 32 धावा 6 गडी बाद. अचूक नियंत्रित गोलंदाजी किती महत्वाची असते याची प्रचिती या सामन्यामध्ये आली. संचिता 11 योगायोग स्पोर्ट्स हा संघ थोडासा अडचणीत आहे. पहिल्या डावात एक चांगलं लक्ष त्यांना सेट करायचं होतं मात्र फलंदाज रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट मिळाल्या. परंतु क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचा बचाव अनेक वेळेला आपण पाहिलाय. लो स्कोरिंग मॅचेस देखील डिफेंड केल्या जातात आणि त्यासाठी गरजेची आहे ती म्हणजे अचूक गोलंदाजी. मी सकाळी उल्लेख केला होता. दुपार सत्रामध्ये एका सामन्यामध्ये मी उल्लेख केला होता. 25 जून 1983चा विश्वकंटक सामना. भारतीय संघाने जास्तीच्या धावा बनवलेल्या नव्हत्या. अभिला कव्हर्स मध्ये गॅप शोधलाय. अलॉंग दी कार्पेट गॅप मध्ये चांगला फटका टॅप केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. हा नशिबाचा चौकार होता. भाग्यशाली. खूप चांगला स्ट्रोक. कव्हर्स मध्ये ज्या पद्धतीने बॅकफुटला जात असताना बॉलला टॅप केलं आणि गॅप मधून हा चौकार वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आहे 36. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा विकेट बहाल केली जाईल. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. 7वा धक्का. धावसंख्या 36.
समोर खेळा लांबी गाठलेली नव्हती आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू पोहोचला. इथे धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सकाळी मी उल्लेख केला होता. त्या गोष्टीवर मी मगाशी देखील एक नजर टाकली होती की कमी धावसंख्येचा सामना देखील चांगला रंगतो. 1983चा वर्ल्ड कप हे त्याचं उदाहरण. 183 धावा भारतीय संघाने बनवल्या होत्या. 60 षटकांचे सामने होते. 183 बनवल्यानंतर 184चा पाठलाग वेस्ट इंडिजला करायचा होता. मात्र 52 षटकामध्ये 140 वर त्यांचा धाव समाप्त झाला आणि 43 धावांनी तो सामना भारतीय संघाने जिंकला होता. इथे देखील तशाच पद्धतीचा कारनामा दुसऱ्या डावमध्ये केला जाईल का? मोहिंद्र अमरनाथ त्यावेळेला प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते त्या अंतिम सामन्यामध्ये. आता मात्र या सामन्यामध्ये काय घडणार आहे याची उत्सुकता आईबा प्रेक्षकांना देखील लागली आहे. यश साबळेसाठी हा बॉल फुल लेंथ होता. मागे जात असताना कव्हर्समध्ये दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र थोडासा अडखळलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यामध्ये फलंदाजी ते धावबाद होईल. बरोबर एक धाव खंडित केली आहे म्हणजे एकच धाव या चेंडूवर मिळेल. सुरज सर या चेंडूवर एकच धाव मिळेल. तिसऱ्या धावीला धावबाद झालाय. सर या चेंडूवरची धाव कळवा. एक धाव. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालाय. त्यातले एक खंडित आहे. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव आणि बरोबरच पहिल्या डावाचा की संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा बनवलेल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये आता हराळवाडी टीमला पूर्ण करायचं असेल. पहिल्या सत्राचा की संपलाय. 30 चेंडू आणि 38 धावा. शेवटचा चेंडू चेक करायचे. आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्या वेळेला आपल्यासोबत जोडले जातील महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक अलंकारिक शब्दाचे धनी आदरणीय नरेश डोमे सर आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम सर. चला फलंदाज चला लवकर. धन्यवाद गोपी जाधव सर. 2 बलाढ्य संघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना आपल्या समोर आता साकार होतो. संचिता स्पोर्ट्स तथा योगायोग स्पोर्ट्स श्रीगोंदा विरुद्ध हराळवाडी. योगायोग स्पोर्ट्स तथा संचिता स्पोर्ट्सनं 37 धावा बनवलेल्या आहेत 5 षटकांमध्ये आणि 38 धावांचं एक सोपं आव्हान हराळवाडी संघासमोर आहे. प्रथमेश राठोड बरोबर गोपाळ शेळके मालक ही जोडी मैदानामध्ये आता दाखल होणार आहे. हराळवाडीची गेली अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा संघ आहे. महाराष्ट्रामधील शेवटची रन तर 1 रन मिळालेली शेवटची आणि 1 रन जोडून 37 पूर्ण झालेले आहेत. केलं चेक केलेलं आहे.
किती रन आहे शेवटच्या बॉलला? एकच रन आहे. शेवटच्या चेंडूवरती एकच रन आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 37-38 धावा. 30 चेंडू 38 धावा. छोट्या धावसंख्येचा स्कोर आहे. वासिक शेखची 2 षटकं आहेत आणि त्यामुळे संचिता तथा योगायोग स्पोर्ट्स श्रीगोंदा हा संघ इथे काय कमाल करतोय. सोमनाथ पाटील हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय ते करतात आणि त्याचबरोबर क्रिकेटची प्रचंड आवड त्यांनी जोपासलेली आहे. त्यामुळंच सातत्यानं मी बघतो की मग माळीनगरची स्पर्धा असेल किंवा श्रीपूरची स्पर्धा असेल, हमखासपणे सोमनाथ पाटील उपस्थित राहत असतात. त्यांचा संघ ते देत असतात. ही आवड आहे आणि क्रिकेटची आवड जोपासणारी अशी माणसं तुम्हाला गावोगाव सापडतील. विशेष म्हणजे श्रीपूरमध्ये आल्यानंतर मी बघतो की 24 संघ आहेत, तर 24 संघापैकी मला वाटते 12 संघ गावच्या लोकांनीच पुरस्कृत केलेले आहेत. हे तितकंच खरं आहे की इथे एवढे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत की जे आपला व्यवसाय सांभाळतात. पण राजरत्न बापू नाईक नवरे यांची स्पर्धा आहे, डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये हमखास आपला संघ असावाच म्हणून गावातील 10-12 लोकांनी अनेक चांगल्या चांगल्या संघांना पुरस्कृत केलेलं आहे. तर त्यांचं योगदान सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठं आहे, मोलाचं आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच चेंडू उंच लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून प्रथमेश राठोडचा षटकार. वासिक गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश राठोड हे नाव क्रिकेट जगतामध्ये प्रचंड गाजतंय सध्या. सगळीकडे चर्चा आहे या छोट्या चणीच्या खेळाडूची. भल्या मातब्बर गोलंदाजांना सुद्धा आसमान दाखवणारा हा मोठा फलंदाज आहे प्रथमेश राठोड. एक चांगलं बॅटल आपल्याला बघायचंय वासिक शेख आणि प्रथमेश राठोड या दोघांमध्ये. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकत विशेषतः एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा अत्यंत प्रभावी फटका आपल्याला बघायला मिळाला. ओ हो 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 रिव्हर्स अटेम्प्ट विथ द टर्न विथ द बाउन्स विथ द स्पीड. सुंदर सुंदर षटकार. 6 धावा या षटकातला दुसरा आहे. तर याच बरोबर इथे विजयाची नांदी झालेली आहे का असा प्रश्न पडू शकतो. 12 धावा फलकावरती लागलेल्या आहेत पहिल्याच षटकामध्ये 12. वासिक नाही रोखू शकलेला इथे पहिल्या 3 चेंडूवरती प्रथमेश राठोडला. गोपाळ शेळके मालक मागच्या सामन्यामध्ये अत्यंत प्रभावी फलंदाजी. तर या सामन्यामध्ये अजून नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. तिकडे 2 षटकार आलेत. ओ हो परत तिसरा देखील. पहिल्याच षटकामध्ये वासिक शेखच्या गोलंदाजीवरती प्रथमेश राठोडनं विजयाचा पाया भरलेला आहे. मजबूत पाया. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 18, तर जवळपास अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बाद फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर 20 धावा इथे अपेक्षित आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलेला होता, त्यामुळे हा सामना जिंकणं ही दोन्ही संघांसाठी क्रमप्राप्त गोष्ट आहे. जरी लीगचा सामना असेल तरी तो नॉकआउट आहे. जो जिंकणार आहे तोच पुढे बाद फेरीमध्ये खेळणार आहे आणि त्यांची लढत होईल प्रणव माठ श्रीपूर आचेगाव संघाविरोधात. आज श्रीगोंदा एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे. संचिता स्पोर्ट्स, योगायोग स्पोर्ट्स. सातत्यानं दर्जेदार कामगिरी, अनेक सातत्यपूर्ण कामगिरी, यशस्वी कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघितलेली. या संघाकडून आज वासिक शेख या संघाचा सदस्य आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट आणि या बरोबरच पुन्हा 4. 22 वरती पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोड आचेगावचा सुपरस्टार प्रथमेश राठोड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निश्चित हराळवाडी माफ करा आचेगाव यानंतर खेळणार आहे. हराळवाडीचा सुपरस्टार आणि त्यानं मागच्या वर्षभरामध्ये जेवढी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे
संतोषजी इनामदार यांच्याकडून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. गोपाळ शेळके मालक स्ट्राईक एंड वरती. धाव इथे मिळणार नाहीये. ऋतिक गजर गोलंदाजी मार्क वरती. हा खेळाडू देखील अपकमिंग सुपरस्टार आहे. ऋतिक गजर पुण्यातल्या स्पर्धा असतील, अहिल्यानगरच्या स्पर्धा असतील, सोलापूर, सातारा सगळीकडं भरून उरलेला आहे ऋतिक गजर. अलॉंग द कार्पेट इथे 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा नोंदवल्या जातील. 23 धावा. पहिला सामना बघा तुम्ही, जिथे फॉर्मशी झगडत होता प्रथमेश राठोड, त्यावेळेस गोपाळ शेळके मालकांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि टीमला सातत्यानं विजयाच्या उंबरठ्यावरती कायम ठेवलं. तर जाता जाता मागच्या सामन्यामध्ये चांगला रिदम मिळाला होता प्रथमेश राठोडला आणि या सामन्यामध्ये सुरुवातच बाहेरची कट जरूर आहे. ऋतिक गजरनं प्रथमेशला अडकवलंय. पहिला फलंदाज बाद. धाव फलकावरती 23 धावा. तर विजयासाठी अजून 15 धावांची आवश्यकता आहे. 1 गडी बाद 23 धावांची भागीदारी. मागच्या मॅच मध्ये अर्धशतकी भागीदारी 10 विकेट राखून या जोडीने विजय मिळवला होता. तर प्रथमेश बाद होतोय. अक्षय वाठारकरला आपण या ठिकाणी बघणार आहोत फलंदाजीसाठी. ॲज अ आयकॉन अक्षय वाठारकर हराळवाडी संघामध्ये दाखल होतोय. डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होते. अक्षय वाठारकर समोर येतोय. आयकॉन खेळाडू आहे. सातारा जिल्ह्यातील हा खेळाडू आज मैदानामध्ये इथे दाखल होतोय. अक्षय बोर्डरेला देखील आज बघितलं आपण. सोलापूर जिल्ह्यासाठी अक्षय बोर्डरेने जबरदस्त कामगिरी केली. मात्र निमगावचा संघ आज प्रभावी कामगिरी करू शकलेला नव्हता. इथे स्लोवर वन ऋतिक गजरचा चेंडू आणि थोडा वेळ थोपवलेला आहे स्कोर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 1 धाव या षटकामध्ये केवळ खर्च केलेली आहे ऋतिकनं. 1 वाईड आहे मला वाटते धावफलकावरती. आता 24 असतील. 2 धावा आतापर्यंत केवळ ऋतिक गजर. यस हो वॉट अ शॉट. जमिनीच्या समांतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अक्षय वाठारकरचा अत्यंत देखणा चौकार आणि या 4 धावांबरोबर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र 10 धावा दूर बाद फेरीपासून हराळवाडी. यस कडक. अत्यंत कडक शॉट. पहिला षटकार इथे अक्षय वाठारकरच्या बॅट मधून. 4 धावा दूर विजयापासून हराळवाडी. विजयाच्या दिशेनं वेगवान आगेकूच मैदानामध्ये बघायला मिळते. या सामन्यामध्ये 3ऱ्याच षटकामध्ये विजयाच्या उंबरट्यावरती विराजमान होत आहेत नवीन गोलंदाज. श्रीगोंदा संघाकडून मैदानामध्ये दाखल होतील. तर आचेगाव संघाचे संघनायक टॉस साठी चला. गोलंदाज आहे बाळू. तर आचेगाव अर्थातच प्रणव स्पोर्ट्स श्रीपूर संघाचे संघनायक. चला ताबडतोब आपण टॉस करण्यात होणार आहे. शीलरत्न नाईक नवरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य आकाशजी गोदे यांनाही विनंती आपणही या आपल्या शुभ हस्ते होईल. टॉस तर चेंडू जातोय ऋतिक गजरच्या अत्यंत मजबूत हातांमध्ये. फलंदाज होईल बाद. गोपाळ शेळके मालक केवळ 4 धावा विजयापासून दूर आहेत आणि नवीन फलंदाज इथे दाखल होतील हराळवाडी संघाकडून.
आनंद जाधव अर्थातच बाहुबली अजून खली अशा बऱ्याच टोपण नावांनी ओळखला जाणारा खेळाडू आहे तो म्हणजे आनंद जाधव. तर बघूया बाद फेरीची मॅच कोणत्या दोन संघांमध्ये होणार आहे. 34 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 4 अजून धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपलेला नाहीये त्यामुळं फायनल कोणत्या दोन संघामध्ये होणार आहे याविषयी लगेच आम्ही भाकीत करणार नाही. तर बघा आज अगदी वेळेवरती सगळे सामने आपण कव्हर केलेले आहेत त्यामुळे पुढचा सामना 6 षटकांचा खेळवण्याचा निर्णय आपण सर्वजण घेतोय. 5 बघा ऋतिक गजर तिथे आहे. तर सामना संपलेला आहे आणि शेवटचा बॉल होता सीमारेषेच्या बाहेर जात असताना ऋतिक गजरला थोडीशी जखम तिथे झालेली आहे. जास्त तिथे गर्दी करू नका जास्त हवा येऊ द्या. ऋतिकच्या बाजूला थांबू नका कारण अशा परिस्थितीमध्ये प्रचंड एनर्जी शरीरातून बाहेर पडत असते.